सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर आज आपण 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. तर पहिली न्यूज बघा. फुटीरतावादी हुर्रियतवर बंदी. केंद्रीय गृह मंत्रालयाची कारवाई. पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेतल्याचा आरोप. तर बघा, यातील काश्मीरचा कट्टर फुटीरतावादी दिवंगत नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी स्थापन केलेल्या तेहरीक ए हुर्रियत या पाकिस्तान धार्जिना संघटनेवर केंद्र सरकारने रविवारी 5 वर्षाची बंदी लादलेली आहे बघा. तर यासाठी बंदी लादली त्यामुळे काय काय कारणं दिलीत बघा. दहशतवादी कारवायांसाठी अन्य मार्गाने पैसा गोळा करणे. दुसरं बघा, पोलीस लष्करी जवानावर दगडफेकीसारख्या घटनांना चिथावणी देणे. तिसरे बघा कारण काय झाले, राज्यघटना नाकारणे, सातत्याने निवडणुकांवर बंदीचे आवाहन करणे, लोकशाही मूल्यावर विश्वास नसल्याचे वारंवार दाखवून देणे आणि देशाची सुरक्षा, अखंडता, सार्वभौमत्व याला बाधा पोचवणाऱ्या कारवाया करणे. ही कारणं यामागे देण्यात आलेली आहेत बघा. कोणती संघटना आहे? तेहरीक ए हुर्रियत. 5 वर्षासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. दुसरी न्यूज बघा. एक्सपोसॅट उपग्रहाचे आज प्रक्षेपण. कधी? 1 जानेवारी रोजी. तर बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सोमवारी नवीन वर्षाचे स्वागत पहिल्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणाने करणार आहे बघा. या मोहिमेद्वारे बघा, कृष्णविवरांसारख्या ब्लॅक होल ब्लॅक होल खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे बघा. तर या मोहिमेची वैशिष्ट्य काय काय आहेत तर, कृष्णविवरांसारख्या ब्लॅक होल खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अभ्यास उपग्रह एक्सपोसॅट सह 10 अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत. खगोलीय स्रोतांकडून होणाऱ्या क्ष-किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा इस्रोचा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यासक उपग्रह आहे बघा. तर दुसरी एक न्यूज इथे महत्त्वाची आहे बघा. तर अरविंद पानघडिया 16व्या वित्त आयोगाचे प्रमुखपदी. तर 15व्या वित्त आयोगाचे कोण प्रमुख होते मला कमेंटमध्ये सांगा. आपण याआधी डिस्कस केलेलं आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे 15व्या वित्त आयोगाविषयी. तर केंद्र सरकारने नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानघडिया यांची 16व्या वित्त आयोगाचे मुख्य म्हणून नियुक्ती केलेली आहे बघा. वित्त आयोगाच्या मुख्य म्हणून नियुक्त होण्याआधी ते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते बघा. नीती आयोगाचे अध्यक्ष होते. आता त्यांचे वित्त आयोगाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत बघा. अर्थ मंत्रालयाचे सहसचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आयोगाच्या सचिवपदी असतील. तर वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्य हे कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केल्याच्या दिवसापासून 31 ऑक्टोबर 2025 किंवा वित्त आयोगाचा अहवाल सादर करण्याची तारीख यापैकी जे आधी असेल ते या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर या अहवालाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्षासाठी होणार आहे बघा. तर आयोगाच्या जबाबदाऱ्या काय काय असणार आहेत तर, कर महसुलाची केंद्र आणि राज्यादरम्यान विभागणी आणि त्यातून राज्यांना मिळणारा निधीचा वाटा, भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानरूपी मदत, राज्यांच्या एकत्रित निधीतून पंचायती आणि नगरपालिकांना द्यावयाचा निधी, सध्याच्या आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घ्यायचा आहे. ही वित्त आयोगाच्या जबाबदाऱ्या आहेत. इथे एक न्यूज आहे बघा. तक्रारीचे ऑनलाईन निवारण. बघूया यातून महत्त्वाचे पॉईंट काय आहेत. तुम्ही पण हा एकदा वाचून घ्यायचं. बँकांच्या ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी बँकिंग नियमन कायदा 1949 अन्वये कलम 35A अंतर्गत
बँकिंग लोकपाल योजना रिझर्व्ह बँकेने 1995 पासून लागू केलेली आहे. बघा, कुणी लागू केलेली आहे लोकपाल योजना? तर रिझर्व्ह बँकेने. कधीपासून? 1995 पासून. या सदरातून पुढील वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी आणि त्यांचे त्यांचे निवारण हे जाणून घेणार आहे. सध्या लागू असलेली रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना 2021 ही योजना 12 नोव्हेंबर 2021 पासून लागू झालेली आहे. या योजनेच्या अंतर्गत बँकेतर वित्तीय कंपन्या, पेमेंट सिस्टीम पार्टिसिपेट्स आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरोसारख्या कंपन्यांच्या ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण केले जाते. बघा, या योजनेचे उद्दिष्ट मुख्यत्वे सेवेतील कमतरता असलेल्या ग्राहकांच्या तक्रारीचे जलद, किफायतशीर आणि समाधानकारक निराकरण करणे हा आहे. बघा, तुम्हाला आणखी माहिती मी वाचून दाखवली जी की महत्त्वाची आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती बँकिंग लोकपाल म्हणून केली जाते. बघा, सेवेतील कमतरता म्हणजेच कोणत्याही आर्थिक सेवेमध्ये राहिलेली त्रुटी किंवा अपुरेपणा किंवा त्याचे संबंधित इतर सेवा ज्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाले आहे किंवा होऊ शकते अशा तक्रारींची दखल या योजनेअंतर्गत घेतली जाते. बघा, या योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या तक्रारींसाठी विवादित व्यवहारांच्या रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. विवादित रकमेसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही, लक्षात असू द्या. बँकिंग लोकपाल अंतर्गत 20 लाख किंवा त्याहून कमी भरपाई मागितली असेल तरच त्या तक्रारी स्वीकारल्या जाऊ शकतात. किती? 20 लाखापर्यंत. याशिवाय लोकपाल तक्रारदाराला झालेला मानसिक त्रास, छळ इत्यादीसाठी कमाल 1 लाख पर्यंतची भरपाई देण्याचा आदेश देऊ शकतात. तर तक्रार देताना वकिलाशिवाय म्हणजेच आपण पत्राने किंवा ईमेलद्वारे ही तक्रार देऊ शकतो. बघा, आणि तक्रारकर्ते त्यांच्या तक्रारी दिवसांचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात. बघा, विकास वारसामुळे देशाची प्रगती. तर पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानक आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केलेले आहे. बघा, कुठं? अयोध्या येथे. आणि तिथेच 6 वंदे भारत आणि 2 अमृत भारत रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे. बघा, तर बघा, ज्येष्ठ पखवाज वादक पंडित भवानी शंकर यांचं निधन झालेलं आहे. कोण होते ते? पखवाज वादक. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या होत्या. धन्यवाद.